एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. एका गावात एकदा चोराची थिंड काढली होती. तर लोक असे रस्ते पहिल्या काळात अट्टल दरोडेखोर असतात त्याला मिरवायचे, ह्याच्यापासून सावध राहा म्हणायचे, सुटला समजा तर. मग एका लेकराने आईला विचारलं, म्हणजे आई हो कोण आहे? म्हणजे चोर आहे म्हणले. म्हणले कशाहून? म्हणजे ज्याच्या मागं 2 पोलीस आहेत त्याला मिरवीत येत म्हणली. ते धिंड काढली. मिरवणूक नाही, धिंड. एक आडवडं घेतलं की हाणायची त्याला. चालेल ह्या गल्लीनी त्या गल्ली, लोकांना माहीत पडावं. काही दिवसांतर त्या गावात एक मंत्री महोदय आले. 10-15 पोलीस होते त्यांच्या बरोबर. ते पोरग आईकडे पळाल, मला आई आज लय मोठा चोर आलाय. आई गेली म्हणली येड्या, म्हणली हे मंत्री महोदय रस्त्याचं उद्घाटन आलेत म्हणले. म्हणजे तोच म्हणली होती ज्याच्या मागं पोलीस आहेत तो असतो चोर. आज तर लय चोर आहेत, आज तर लय पोलीस आहेत. तसं नाही म्हणले, हे मंत्री महोदय आहेत, यांच्यात आणि त्याच्यात फरक आहे म्हणले. म्हणले काय फरक आहे? म्हणले त्या दिवशी जे पोलीस होते ते पोलीस जिकडं निघत तिकडं चोराला जावं लागायचं. चाल इकडं म्हणलं की निघायचं. तो चोर पोलिसाच्या ताब्यात होता. आणि आजचे हे मंत्री महोदय ते जिकडं निघतील तिकडं पोलीस निघत येत. तुमच्या लक्षात मुद्दा आला ना? सामान्य माणसं जे आहेत, साधना न करणारी, अभ्यास न करणारी, वाचन न करणारी, हरिनाम न घेणारी, ते मनाच्या ताब्यात असतात. मन जिकडं नाही तिकडं भटकतात, भरकटतात. आणि ज्ञानी माणसं, सज्जन माणसं, साधू संत यांच्या ताब्यात मन असतं.